की याला काही चावलं तर नसेल ना. आता आईचं किती प्रेम असतं लेकरावर हे शब्दात व्यक्त होत नाही काय की महाराज, नाही होत. पूर्ण पाळणा बघितला, रेशमी कापड बघितले, भगवंताला आपल्या हृदयाशी कवटाळलं, त्याला खेळणी हातात दिली, पण तरीही ते ऐके नाही. रडते माझे बाळताने समजावी राहीना राहीना. अरे काही केलं ना ते राहत नाही. काय करावं, यशोदेची धांदल उडाली. बाहेर यायची, पुन्हा आत जायची, बाहेर यायची, आत जायची, आणि या बुवाचा रट्टाच, मैया मुझे भूक लगी आहे. यशोदेला रागच आला, म्हणले काय तुला गिळायचंय, मी देते तुला खायला, पण आता आरडू नको. महादेव म्हणले मैया तुला माहिती नाही, तुझ्या घरामध्ये विश्वाचा मालक खेळतोय, तो रडतोय, त्याला शांत करायचं असेल तर तू फक्त माझ्या मांडीवर दे. यशोदा म्हणली तुझं काय खरं बाबा, अनेक संकट आले, तुझ्यावर माझा विश्वास नाही. आई हा कोणावर विश्वास ठेवत नाही, म्हणून तुम्ही बघा आईचं अंतकरणच वेगळं असतं. पण 10-5 गोपी आल्या, त्यांनी सांगितलं की लेकरू राहीना ना, याचा अंगारा उदी लावली की राहत. यशोदा माता घाबरत घाबरत भगवंताला घेऊन आली, महादेवाच्या मांडीवर ठेवलं, आणि भगवान महादेवाला समाधी लागली. रडू लागले, महादेव देवा किती प्रतीक्षा करावी लागली तुमच्या भेटीसाठी. काय ते रूप होतं. आणि महादेव रडतात तेव्हा यशोदेच्याही डोक्यात येईना याचा आणि याचा काय संबंध. हे भल्या भल्याला संबंध नाही कळला. दुसऱ्या गोपी म्हणल्या काय नाटकी साधू आहे, कसा रडतो बघा. त्यानं कृष्ण परमात्म्याला हृदयास कवटाळलं, अगदी चुंबन घेतलं, तेव्हा यशोदेचा जीव खालीवर होऊ लागला. आता काहीतरी समजूत म्हणून झोळीतली एक उदी राख काढली आणि भगवंताच्या कपाळाला लावली, आणि यशोदा मातेकडे हात जोडले. महादेवाला, आई साहेब तुमच्यासारखं भाग्य आणि पुण्य या विश्वात कुणाचं नाही, म्हणून या लेकराला जीव लावून सांभाळा. कधी याला मारू नका, त्रास देऊ नका, खोडी केली म्हणून रुसू नका. हा कोण आहे तुम्हाला नाही कळणार, येतो मी, बम बम बोलेनार. निघाले. आता भगवान रांगायला लागले. वेळ झाल्यामुळे भगवंतालाही कळलं, रांग तर रांगणी. भगवान रांगायला लागले. तळवेतळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगायला, ती मध्ये गवळण आलती, मनपत मनपत चाल.